श्रीराम जय राम जय जय राम. संतांचे होणे म्हणजे त्यांच्या आज्ञेत राहणे. मी जिवंत राहावे हे जितके जरूर आहे, तितकेच परमात्म्याची ओळख करून घेणे जरूर आहे. जगात नावे ठेवीत नाहीत कोणाला. परमार्थाला वाहून घेतले तर प्रपंच नीट करीत नाही म्हणून नावे ठेवतात. तिकडे लक्ष देऊ नये. मनाच्या विषादाला कारण एकच असावे की मी अजून भगवंताचा झालो नाही. जो भगवंताच्या इच्छेने वागतो त्याचे चांगले होते. भगवंत ठेवील त्यात समाधान मानून राहावे. भगवंताचे रूप आनंदमय आहे आणि सृष्टीचा क्रमच असा आहे की तो माणसाला आनंदाप्रत पोहोचवित असतो. अत्यंत दरिद्राला सुद्धा आनंदाची जागा असतेच. आनंदाशिवाय मनुष्य जगणे सुद्धा शक्य नाही. मी मुळात आनंदरूप असताना मग दुःखाचे गाडे कुठून आले? मला दुःख होते ते माझे कुठेतरी चुकते म्हणून. मी चुकलो का बरोबर ही शंका सुद्धा मुक्ताला येत नाही, कारण तो आणि देव एकच असतात. बद्धालाही शंका येत नाही, कारण तो देव जाणतच नाही. सर्व काही मी करतो आणि देव नाहीच म्हणून म्हणतो. मुमुक्षाला मात्र ही तळमळ लागते. जेव्हा ही तळमळ तीव्र असते तेव्हा संतांची भेट होते. काही पूर्वीचा ठेवा असल्याशिवाय अशी तळमळ लागणार नाही. आपण संतांचे होऊन राहावे. त्यांचे झालो म्हणजे त्यांच्याशिवाय आपल्याला कुणी नाही असे वाटले पाहिजे. संतांचे होणे म्हणजे त्यांच्या आज्ञेत वागणे. ते सांगतील तसे करावे, ते वागतील तसे नाही वागू. संताची संगत धरली म्हणजे सत्संगती मिळते. कशाचीही आसक्ती न धरता जगात वागणे हेच मुक्तांचे लक्षण. हवे पण नाहीसे झाले म्हणजे मग दुःखाचे कारणच राहत नाही. जिथे तुम्ही राहता तिथे सद्गुरू आहेतच असे तुम्हाला वाटते आणि समाधान होते. हीच त्यांची खरी कृपा होय. श्रद्धेने जे काम होते ते तपश्चर्येने होत नाही. आपल्या गुरूंनी सांगितल्याप्रमाणे वागणे हाच आपला परमार्थ समजा. गुरु म्हणजे साक्षात परमात्मा. त्याची आज्ञा पाळणे हीच आपली तपश्चर्या. याहून वेगळे काही करण्याची गरज आहे असे न वाटावे. माझ्या मनाचे विकार जात नाहीत असे चांगल्या माणसांना सुद्धा वाटते, पण ते जात नाहीत असे घोकून त्यांचा ध्यास घेतल्याने ते उलट वाढतील. तिकडे लक्ष देऊ नये. नाम घेणे हे आपले काम करीत राहावे म्हणजे विकार आपोआपच कमी होत जातील. मात्र मनाच्या मागे देहाला जाऊ न देणे इतके जपले पाहिजे. श्रीराम जय राम जय जय राम. चैतन्यवाणी. संतांची आज्ञा प्रमाण मानणे हेच प्रचिती येण्याचे साधन आहे. श्रीराम समर्थ. दासबोध. समास 9 दशक 19. विषय समाधान आणि अंतःसुखाचा खरा मार्ग. समाधान म्हणजे काय? समाधान म्हणजे जे आहे त्यात आनंद मानणे, अनावश्यक इच्छांचा त्याग, मनाची स्थिर व संतुष्ट अवस्था. समर्थ सांगतात, समाधान हेच खरे धन आहे. असमाधान का निर्माण होते? सतत तुलना, अधिक मिळवण्याची लालसा, अपेक्षा वाढणे यामुळे मन कधीच शांत राहत नाही. एक उदाहरण. एका व्यक्तीकडे पुरेसे आहे पण तो सतत इतरांशी तुलना करतो, म्हणून त्याला जे आहे त्यात आनंद नाही. तो कायम असमाधानी राहतो. समाधानाचे महत्त्व. मन शांत राहते, तणाव कमी होतो, आनंद वाढतो,
जीवन सुखी होते. समाधान कसे मिळवावे? समर्थ सांगतात, कृतज्ञता ठेवा, अपेक्षा कमी करा, वर्तमानात जगा, स्वतःचे मूल्यमापन करा. समाधान आणि प्रगती. समाधान म्हणजे आळशीपणा नाही. प्रयत्न करा पण लोभ टाळा. साधना आणि समाधान. नामस्मरण, ध्यान, प्रार्थना या गोष्टींमुळे मन शांत होते आणि समाधान येते. संतांचा आदर्श. समर्थ रामदास स्वामी अत्यंत समाधानी होते. त्यांनी साध्या जीवनातही परम आनंद अनुभवला. एक साधा दृष्टांत. लहानसा दिवा अंधारातही प्रकाश देतो, तसेच थोड्यातही आनंद मानणारा मनुष्य सुखी असतो. अंतिम सार. समास 9:19 आपल्याला सांगते, समाधान ठेवा, कृतज्ञ रहा, लोभ टाळा आणि शांत जीवन जगा. असे जीवन जगणारा मनुष्य आनंदी, स्थिर आणि मुक्त होतो. श्रीराम समर्थ. दासबोध. समास 9:20. हा दशक म्हणजे समास 9 चा परिपूर्ण निष्कर्ष. आत्मचिंतनापासून ते आत्मसाक्षात्कारापर्यंतचा संपूर्ण प्रवास इथे पूर्ण होतो. समास 9 एक अंतर्मुख प्रवास. समास 9 मध्ये आपण काय पाहिले? मनाची चंचलता, अहंकाराचा त्याग, मोह आणि वैराग्य, मनोनिग्रह, बुद्धी आणि विवेक, चित्तशुद्धी, कर्मयोग, भक्ती, ज्ञान, माया, ब्रह्मज्ञान, जीवनमुक्ती, समत्व, संतसंग, वाणी संयम, श्रद्धा, समाधान म्हणजेच पूर्ण व्यक्तिमत्व विकास अधिक आध्यात्मिक उन्नती. समर्थांचा मुख्य संदेश. समर्थ सांगतात, स्वतःला ओळखा, मनावर विजय मिळवा आणि सत्याचा अनुभव घ्या. बाह्य जग बदलण्यापेक्षा अंतर्मन सुधारणे अधिक महत्त्वाचे आहे. जीवनाची खरी दिशा. संसार करा पण त्यात अडकू नका. कर्म करा पण अहंकार नको. प्रेम करा पण आसक्ती नको. हाच संतुलित जीवन मार्ग आहे. एक शक्तिशाली उदाहरण. मोबाईल कितीही महाग असो, जर त्याची बॅटरी संपली तर तो निरुपयोगी होतो. तसेच मन अशांत असेल तर बाह्य सुख निरर्थक आहे. अंतर्मन जिंकण्याची प्रक्रिया. विचार शुद्ध करा, भावनांवर नियंत्रण ठेवा, योग्य निर्णय घ्या, साधना नियमित ठेवा. हळूहळू मन स्थिर, बुद्धी स्पष्ट, जीवन शांत. अंतिम दृष्टांत खूप प्रभावी. नदी सतत वाहत राहते. अडथळे येतात, वळणे येतात. कधी वेग वाढतो, कधी कमी होतो, पण शेवटी ती समुद्रात विलीन होते. तसेच साधकाचा प्रवास शेवटी परमात्म्यात विलीन होतो. समास 9 चा अंतिम सार. समर्थ आपल्याला सांगतात, स्वतःला ओळखा, मन जिंका, अहंकार सोडा, विवेक वापरा, साधना करा आणि सत्य अनुभवा. आजच्या काळासाठी संदेश. आजच्या धावपळीच्या जीवनात तणाव आहे, असंतोष आहे, अस्थिरता आहे, पण उपाय बाहेर नाही, उपाय तुमच्या मनात आहे. अंतिम परिवर्तन. जेव्हा मनुष्य अंतर्मुख होतो, साधना करतो, विवेक वापरतो, तेव्हा तो साधा माणूस राहत नाही, तो जागृत आत्मा बनतो. अंतिम निष्कर्ष. समास 9:20 आपल्याला सांगते, जीवन जगा पण जागरूकतेने, कर्म करा पण निस्वार्थपणे, प्रेम करा पण निरासक्तपणे आणि शेवटी स्वतःला ओळखा. श्रीराम समर्थ. श्रीराम जय राम जय जय राम. जयाच्या जनी जन्मनामार्थ झाला, जयाने सदा वास नामात केला. जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार तया ब्रह्मचैतन्य मूर्ती. श्रीराम जय राम जय जय राम.
जानकी जीवन स्मरण जय जय राम।